नमस्कार मंडळी, मी शरद स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर बघू शकता फायनली आपण व्हिडिओ अपलोड केला यवतमाळचा। तर यवतमाळमध्ये आपण आलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, यवतमाळच्या बस स्टँडचा संपूर्ण व्हिडिओ, बस स्टँडची माहिती, नवीन बांधकाम झालेलं आहे ते दाखवतो आणि सोबतच एसटीच्या सगळ्या वेळा, आपल्या फोटोच्या माध्यमातून दुपारपर्यंतच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर लागणाऱ्या गाड्या या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी एकच मेन गेट आहे। पाहू शकता एसटी बसेसची संख्या, रांगाच रांगा लागलेल्या आहे गाड्यांच्या। यवतमाळ बसस्थानक, न्यू बसस्थानक नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं आहे। आणि आतमध्ये बघूया, सिटिंग पोझिशन अशा प्रकारचे बांधकाम आहे, आतमध्ये नवीन फिनिशिंग आहे आणि पंखे पण बघा दोन दोन प्रकारचे लावलेले आहेत। तर काहीसं असं चांगलं दिसते, चकाचक आणि नवीन नवीन आहे सध्या, त्याच्यामुळे फिनिशिंग वगैरे एकदम जबरदस्त। या ठिकाणी LED स्क्रीन लावायचं काम चालू आहे। प्रसाधन गृह दिलेलं आहे। पाहू शकता मित्रांनो, यवतमाळचं नवीन बसस्थानक आणि यवतमाळ नेर, यवतमाळ सावडी हतोडी। हा विभाग आहे नागपूर फलाट क्रमांक 1, 2, अमरावतीसाठी 3 आणि इकडे पांढरकवडा, गडचिरोली, चंद्रपूर आणि शेवटचा तिकडे धामणगाव। अशा प्रकारे रेग्युलर गाड्या चालणाऱ्या या मार्गावर दर अर्ध्या तासातून आणि नागपूरसाठी तर दर 5 किंवा 10 मिनिटातून अमरावतीसाठी, नागपूरसाठी गाडी लागते। या साईडनं छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, कारंजा, खामगाव, वाशिम, या साईडनं हिंगोली, पुसद, गंगाखेड, परळी, दिग्रस मार्गे उमरखेड, लातूर, नांदेड, 12 नंबरच्या फ्लॅटवर मोरजडी, अलियाबाद आणि बघू शकता अशा प्रकारे या साईडनं लागतात गाड्या। बोर्डाचा जुगाड, बोर्ड नाही ऐन वेळेवर यवतमाळ ते धामणगाव। ही गाडी नांदेडवरनं आली, नागपूरला चालली, म्हणजे सकाळी किती लवकर आली ही गाडी। पासून नांदेड हा रूट पण इथून रेग्युलर असतो, कारण की नागपूरहून येणाऱ्या गाड्या नांदेडसाठी, त्यांचे धामणगावचे, पांढरकवड्याचे पण रेग्युलर रूट असतात। अजूनपर्यंत वेळापत्रक लावलं नाही, बॅनर बोर्ड नाही आहे, प्रिंटिंग बोर्ड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्लॅटफॉर्म लागल्या गाड्या त्याच्यातूनच समजते की कोणत्या। तर मंडळी, आज रविवार आहे आणि यवतमाळचा बाजार आहे, तर थोडंसं बाहेरून फेरफटका मारून घेतला, बस स्टँडच्या पुढे आलो, थोडं बाकीचं पण व्ह्यू घेऊया। यवतमाळकर हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा की आणखीन यवतमाळमध्ये पाहण्यासारखं काय काय आहे। या ठिकाणी बस स्टँडच्या बाजूला श्री दत्ताचं मंदिर आहे
तर आपण दत्ताचं दर्शन करूया पहिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अलख निरंजन बाबा महाराज की जय. होऊ शकता नवनाथाचे संपूर्ण 9 अवतार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो, आपण आता वेळापत्रकाची सुरुवात करूया बॅकग्राऊंडच्या म्युझिक सोबत.
जिल्हा म्हणून ओळखला जातो. MH29 हॅशटॅग यवतमाळकर. विदर्भातील अस्सल वराडी भाषेसाठी यवतमाळ सिटी प्रसिद्ध आहे. आणि तर मंडळी दुपारचे 12 वाजून गेलेत आणि वातावरण इथलं थोडं ढगाळ वातावरण आहे आज. मंडळी महाराष्ट्रातले सगळेच अशा प्रकारचे बस स्टँड आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी थोडा सपोर्ट द्या. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट जरूर करत जा. काही गोष्टी चुकतात, काही गाड्या निघून जातात, काही गाड्या बस स्टँडवर लागत नाहीत, प्लॅटफॉर्मवर लागत नाही, त्याच्यामुळे मिस होतात. तर अशा गाड्या अशांचा विषय समजून घ्यायचा. थोडी भूक लागली आता काहीतरी खाऊन घेऊया. दही वडा. तर मित्रांनो मला पण आता बुलढाणा जायचं आहे. एक बुलढाणा जिल्हा आणि दुसरा अकोला जिल्हा आणि तिसरा हा यवतमाळ जिल्हा. 2 जिल्हे पार करून मी इकडे शूटिंगसाठी आलो. आता परतीचा प्रवास करतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन बस स्टँडवर. महाराष्ट्रातले सगळे बस स्टँड आपल्याला कव्हर करायचे आहे. तर भेटूया पुढच्या बस स्टँडमध्ये.